आणि भगिनींनो, आज आपण TAT परीक्षेमधील 21 डिसेंबर 2017 रोजी झालेला दुपारच्या शिफ्टमधला म्हणजे 12 वाजताच्या शिफ्टमध्ये झालेला जो पेपर आहे, त्या पेपरमधील मराठी आणि इंग्रजीचे जे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 आहे. आपण यापूर्वी 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये या अगोदर झालेल्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. तर हे सर्व काही तुम्हाला मोफत आहे. फक्त आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पहा, इथं जो टेलिग्रामची लिंक या ठिकाणी दिलेली आहे, या टेलिग्राम लिंकला तुम्ही जॉईन व्हा. काही अडचण असेल तुम्हाला या संदर्भामध्ये किंवा अजून कोणत्या घटकाविषयी तुम्हाला माहिती हवी असेल, एखादं लेक्चर हवं असेल, तर मला या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि यूट्यूबचा जो आपला चॅनल आहे त्याचं नाव आहे व्याकरण अभ्यास. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सर्व व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर लगेचच तुमच्या मोबाईलवर दिसून येतील. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या सेशनला. यामध्ये इंग्रजी विषयाचे प्रश्न आहे. त्यापैकी पहिला प्रश्न आहे बघा. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबमिटेड फॉर द गिवन वर्ड्स सेंटन्स. आणि खाली काही मिनिंग दिलेलं आहे किंवा एक सेंटन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्यापैकी या एक्सप्लेनेशनचा जो काही अर्थ आहे तो खाली 4 ऑप्शनमध्ये दिला आहे. त्यापैकी बरोबर अर्थ कोणता तो तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी सेंटन्स दिलं आहे बघा. अ प्रोसेशन ऑफ पीपल हू आर वॉकिंग ऑर रायडिंग इन कार्स टू अ फनरल. बघा, प्रोसेशन म्हटलेलं आहे. ऑफ पीपल हू आर वॉकिंग म्हणजे लोक चालता आहेत, रायडिंग इन कार्स टू अ फनरल. आता फनरल हा शब्द आपल्या ओळखीचा असेल तर त्याच्यासाठी बघा, याचा जो मिनिंग आहे तो खाली ऑप्शनमध्ये दिला आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. काय म्हटलेलं आहे? ऑप्शन ए म्हटलेलं आहे कोर्टेज, ऑप्शन बी इपिटाफ, ऑप्शन सी मॉर्च्युअरी, ऑप्शन डी ऑबिच्युअरी. आता यापैकी हे जे वाक्य दिलं याचा अर्थ काय आहे, तर याला कॉर्टेज असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जो आहे हे याचा आन्सर आहे. मग आता कॉर्टेज म्हणजे नेमकं काय, तर बघा, इथं प्रोसेशन ऑफ पीपल असं म्हटलेलं आहे. एक प्रकारची प्रोसेस पार पाडली जाते. कशा माध्यमातून, तर ते रायडिंग इन अ कार्स म्हटलेलं आहे. म्हणजे कार सुरू आहे आणि त्या कारच्या पाठीमागं काही लोक चालत आहेत असं वर्णन इथं दिलेलं आहे. मग अशी जी प्रोसेस असते ती कुठं बघायला मिळते, तर बघा, जी काही आपण अंतयात्रा काढत असतो त्या अंतयात्रेला या ठिकाणी कॉर्टेज असं म्हटलेलं जातं आणि याच शब्दाचं एक्सप्लेनेशन हे आहे. आता बाकीचे जे पर्याय त्याचे अर्थ काय आहेत, मग बघा, इथं ऑप्शन बी दिलेला आहे इपिटाप. इपिटापचा अर्थ होतो बघा, एखादी आपण थडगे वगैरे बांधलेलं असतं किंवा आपण समाधी त्याला म्हणतो आणि त्या समाधीवरती काही शब्द इथं लिहिलेले असतात. तर ते जे शब्द लिहिलेले असतात त्या शब्दांना या ठिकाणी इपिटाप असं म्हटलं जातं. ऑप्शन सी दिलेला आहे की मॉर्च्युअरी. मॉर्च्युअरी म्हणजे काय असतं, मॉर्च्युअरी ज्या ठिकाणी बघा एखादा मृत्यू झालेला आहे आणि त्याला संबंधित नातेवाईकांकडे पोहोचवण्याच्या अगोदर काही काळासाठी एका खोलीमध्ये ज्याच्यामध्ये आपण बर्फाच्छादित असं म्हणूया, त्याच्यामध्ये ते शव ठेवलं जातं आणि असं जे गृह असतं त्याला मॉर्च्युअरी असं म्हटलं जातं. मराठीमध्ये जर याला शवगृह असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन डी दिलेला आहे ऑबिच्युअरी. ऑबिच्युअरीचा अर्थ काय आहे, तर ऑबिच्युअरी म्हणजे काय आहे, तर मृत्यूपत्र. ऑबिच्युअरीला काय म्हटलं जातं, मृत्यूपत्र म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला 4ही ऑप्शनचे अर्थ माहीत करून घ्यावे लागतात, जेणेकरून इथून पुढे जो पेपर येईल त्याच्यामध्ये समजा आता हा शब्द विचारून झाला आहे तर याच्यानंतर जे राहिलेले ऑप्शन असतात त्याच्यावरती प्रश्न बनतात. त्यामुळं त्याही प्रश्नाचा अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. डायरेक्शन्स. अ सेंटन्स विथ ॲन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. खाली फ्रेझल वर्ब दिलेला आहे, अंडरलाईन केलेली. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. म्हणजे खाली फ्रेझल वर्ब जी दिलेली आहे त्याचा अर्थ आपल्याला विचारला आहे आणि वाक्य दिलं आहे बघा. वन शूड लुक अहेड फॉर सक्सेस. वन शूड लुक अहेड फॉर सक्सेस आणि फ्रेझल वर्ब दिलेलं आहे लुक अहेड. आणि मग या लुक अहेडचा अर्थ काय आहे ते आपल्याला विचारले. ऑप्शन ए बघा अँटिसिपेट, ऑप्शन बी डिसरिगार्ड, ऑप्शन सी निग्लेक्ट आणि ऑप्शन डी ओव्हरलुक. तर वन शुड लुक अहेड म्हणजे लुक अहेड म्हणजे काय, पुढे पाहणे. आपण म्हणतोच की लुक अहेड, पुढे पाहत राहा, पुढे चालत राहा. मग अशा अर्थाचा शब्द कोणता आहे, तर तो आहे तो अँटिसिपेट आहे.
अँटिसिपेटला काय म्हटलं जातं की एखादी गोष्ट काहीतरी पुढे घडत आहे किंवा घडेल अशी अपेक्षा आहे असे जिथं वर्णन केलं असतं त्याला आपण अँटिसिपेट असं म्हणतो. आणि हे जे बाकीचे आहेत ते अपोजिट वर्ड आहेत. डिसरिगार्ड म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा इंटरेस्ट नसलेलं किंवा काही माहिती नसलेलं म्हणजे नकारात्मक ऑप्शन आहे. निग्लेक्ट म्हणजे सुद्धा नकार आहे. ओव्हरलुक म्हणजे फक्त पाहणे असा त्याचा अर्थ होतो. परंतु फक्त पाहणे म्हणजे इथं वाक्याला इथं साजेसा अर्थ मी निघत नाही की इथं सक्सेसबद्दल आपल्याला बोललेलं आहे. त्यामुळे इथं लुक अहेडचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो अँटिसिपेट. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. इथं म्हटलेलं बघा नॉट करेक्टली स्पेल्ट म्हणजे असा एक शब्द आहे की ज्याचं स्पेलिंग खाली चुकलेलं आहे. तर बघा पहिला शब्द दिलेला आहे ऑप्शन ए मिलेनियम, ऑप्शन बी मायग्रेशन, ऑप्शन सी मिस्चिवस आणि ऑप्शन डी मोमेंटम. आता याच्यामध्ये चुकीचा शब्द कोणता आहे म्हणजे नॉट करेक्ट असलेला शब्द कोणता आहे तर तो आहे मिलेनियम. कारण मिलेनियम या शब्दाचं जे स्पेलिंग आहे ते अशा पद्धतीनं आहे MILLENNIU आणि एम. हा मिलेनियम हा शब्द असा आहे. या ठिकाणी एक यल कट केलेला आहे, दुसरा यन देखील कट केलेला आहे. त्यामुळे हाच शब्द इथं चुकीचा आहे मिलेनियम. मिलेनियम या शब्दाचा अर्थ होतो 1000. मिलेनियम म्हणजे काय असतो 1000 ज्याला आपण सहस्र असं देखील म्हणत असतो. ठीक आहे. दुसरा ऑप्शन दिला आहे मायग्रेशन. हे स्पेलिंग बरोबर आहे. मायग्रेशनचा अर्थ होतो स्थलांतर. तिसरा शब्द इथं दिलेला आहे मिस्चिवस. मिस्चिवसचा अर्थ होतो खोडकर. त्याच्यानंतर मोमेंटम हा विज्ञानामधला शब्द आहे, सर्वांना माहिती असेल. मोमेंटमचा अर्थ होतो गती. तर या मायग्रेशन, मोमेंटम आणि मिस्चिवस हे शब्द बरोबर आहेत. मिलेनियम या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकले म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन ए मिलेनियम. यानंतर बघा पुढील प्रश्न. अ सेंटन्स विथ ॲन अंडरलाईन फ्रेझल वर्ब. परत एकदा फ्रेझल वर्बवरती प्रश्न आला आहे. इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. आणि सेंटन्स दिलं आहे बघा इथं. द साइड्स ऑफ द बॉक्स केम अपार्ट व्हाईल ओपनिंग इट. आणि केम अपार्टचा अर्थ तुम्हाला विचारला आहे. तर केम अपार्ट म्हणजे काय तर या ठिकाणी बघा ऑप्शन ए गॉट युनायटेड, ऑप्शन बी गॉट सेपरेटेड, ऑप्शन सी गॉट रिपेअर्ड आणि ऑप्शन डी डिसॲपियर्ड. तर या ठिकाणी तुम्हाला बरोबर अर्थ शोधायचा आहे. तर केम अपार्ट म्हणजे काय तर गॉट सेपरेटेड म्हणजे बाजूला होणे. अपार्ट याचा अर्थ काय होतो तर बाजूला होणे म्हणजे सेपरेट होणे. म्हणजे इथं वाक्य जे दिलेलं आहे द साईड ऑफ द बॉक्स केम अपार्ट व्हाईल ओपनिंग इट म्हणजे ओपन करत असताना तो काय झाला तर बाजूला झाला म्हणजेच काय झाला तर तो सेपरेट झाला. म्हणून या प्रश्न उत्तर येतं पर्याय क्रमांक बी गॉट सेपरेटेड. यानंतर बघा पुढील प्रश्न. डायरेक्शन्स म्हणजे आपल्याला सूचना दिली तिथं काहीतरी. अ सेंटन्स विथ ॲन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वन वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. काय केलेलं आहे अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अपोजिट वर्ड तुम्हाला शोधायला सांगितलेला आहे. तर बघा वाक्य दिलेलं आहे बर्ड्स आर ॲबंडंट इन द टॉल व्हेजिटेशन. बघा आणि ॲबंडंट या शब्दाचा अपोजिट मिनिंग कोणता तर ॲबंडंट म्हणजे काय असतो तर अबंडंट म्हणजे असतो मुबलक किंवा भरपूर प्रमाणामध्ये असा त्या अबंडंटचा अर्थ आहे. तर त्यापैकी बघा असाच याच्याशी विरुद्ध आता मुबलकच्या विरुद्ध कमी प्रमाणामध्ये पाहिजे तर यासाठी मग कोणता शब्द या ठिकाणी आहे तर बघा ऑप्शन ए स्कॅन्टी, ऑप्शन बी प्लेंटीफुल, ऑप्शन सी कॉपियस, ऑप्शन डी ॲम्पल. आता बघा यापैकी जो शब्द आहे आता स्कॅन्टी हा जो शब्द आहे या स्कॅन्टी या शब्दाचा अर्थ होतो की अगदी तुटपुंजा किंवा कमी प्रमाणामध्ये किंवा तोकडा म्हणजेच ॲबंडंटचा हा विरुद्धार्थी शब्द आहे म्हणून ऑप्शन क्रमांक ए याचं आन्सर आहे. मग प्लेंटीफुलचा अर्थ काय आहे प्लेंटीफुल म्हणजे हा सुद्धा मुबलक किंवा जास्त प्रमाणामध्ये म्हणजे हा ॲबंडंटचा काय झाला तर समानार्थी शब्द झाला. कॉपियस या शब्दाचा अर्थसुद्धा भरघोस असा होतो म्हणजे खूप प्रमाणामध्ये असा होतो म्हणजे हा सुद्धा सिमिलर वर्ड आहे. आणि ॲम्पलचा अर्थसुद्धा काय आहे तर पुरेसे किंवा मुबलक अशाच अर्थ म्हणजे प्लेंटीफुल
ॲम्पल आणि कॉपियस हे शब्द समानार्थी आहेत. तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत आणि आपण सांगितलं की तिन्ही शब्द जर एकाच अर्थाचे असतील तर ते उत्तर असू शकत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए, स्कॅन्टी म्हणजे कमी प्रमाणात आणि त्याचा अपोजिट वर्ड ॲबंडंट म्हणजे जास्त प्रमाणात होय. यानंतर बघा पुढील प्रश्न. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट शब्दच विचारला आहे परत, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर बघा शब्द दिलेला आहे फ्लड आणि फ्लड या शब्दाचा अपोजिट शब्द कोणता? पर्याय ए ड्रॉट, पर्याय बी आउटपोरिंग, पर्याय सी ॲबंडन्स आणि पर्याय डी ओव्हरफ्लो. आता बघा इथं सुद्धा तसंच झालेलं आहे की 3 ऑप्शनमध्ये समान अर्थाचे शब्द दिलेत. आउटपोरिंग म्हणजे जास्त प्रमाणात ओतलं गेलेलं, ओव्हरफ्लो म्हणजे सुद्धा जास्त प्रमाणात आणि ॲबंडन्स आताच आपण बघितलं की ॲबंडन्सचा अर्थ मुबलक प्रमाणामध्ये होतो. म्हणजे हे 3 पर्याय समान अर्थाचे आहेत, त्यामुळे ते आन्सर असणार नाहीत. ठीक आहे. आणि मग फ्लडचा मग अपोजिट मिनिंग काय होतो तर तो ड्रॉट असा होतो. ड्रॉट म्हणजे काय तर एक पाण्याचा थेंब. ड्रॉट म्हणजे पाण्याचा थेंब. आता इकडं फ्लड म्हणजे पूर येणं आणि ड्रॉट म्हणजे पाण्याचा एक थेंब. या दोन विरोधी परस्पर विरोधी गोष्टी आहेत, त्यामुळं फ्लडचा अपोजिट वर्ड येतो ड्रॉट. म्हणून पर्याय ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. माय मदर इज डॅश डॅश ऑनेस्ट वुमन. आता इथं आर्टिकलबद्दल विचारलेलं आहे. आर्टिकल हे कॉमन नाऊनच्या अगोदर लागतं, त्याचबरोबर ते सिंग्युलर नाऊनच्या अगोदर लागतं. परंतु इथं बघा इथं वुमन नाऊन आहे, त्याच्या अगोदर ऑनेस्ट त्याचा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. परंतु ऑनेस्ट हा शब्द जरी एचने सुरू झालेला असला, म्हणजेच काय कॉन्झोनंट साऊंडनी जरी सुरू झालेला असला तरी याचा जो उच्चार म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आहे तो आपण एच या ठिकाणी सायलेंट करतो, म्हणजे ऑनेस्ट अशा पद्धतीने वाचतो. आणि मग जर असे शब्द मग कोणते त्याला आपण वावल साऊंड असं म्हणतो. ए, ई, आय, ओ आणि यू या उच्चाराने सुरू झालेले जे शब्द असतात त्याच्या अगोदर आपण कोणतं आर्टिकल वापरतो तर ॲन हे आर्टिकल वापरतो. आणि याच पद्धतीने एच आय तर सायलेंट हॉनेस्ट न म्हणता आपण याला ऑनेस्ट म्हणतो. म्हणून याचा उच्चार यापैकी म्हणजे वावल साऊंडसारखा आहे. म्हणून या ठिकाणी जे आर्टिकल येतं ते होतं ॲन, म्हणजे माय मदर इज ॲन ऑनेस्ट वुमन. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. सेंटन्स गिवन बिलो. विच न्यूजपेपर डू यू रीड. इथं काय करायचं आहे तुम्हाला याचं पॅसिवाईज करायचं आहे. आता बघा खाली विच न्यूजपेपर डू यू रीड क्वेश्चन मार्क दिला आहे. क्वेश्चनचा पॅसिवाईज हा क्वेश्चनच असतो, लक्षात घ्या. म्हणजे काही ट्रिक्स आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला ट्रिकवरून अगदी हा जो प्रश्न आहे तो 5 सेकंदामध्ये सोडवता येतो. तर तो कशा पद्धतीनं सोडवला जाऊ शकतो अगोदर याचं स्पष्टीकरण बघूया, त्यानंतर तुम्हाला मी ट्रिक सांगेल. ठीक आहे. बघा आता इथं दिलेलं आहे. आता पॅसिवाईज म्हणजे काय असतो, कोणतंही आपण ॲक्टिवाईजचं वाक्य ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पॅसिवाईज म्हणजे टू बी प्लस V3 अशी रचना असते. टू बी प्लस V3 म्हणजे टू बीचं क्रियापद आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, अशी रचना आपल्याला याच्यामध्ये बघावी लागते. बघा आता इथं ऑप्शन ए दिलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द न्यूजपेपर दॅट यू रीड. आता इथं बघा इथं सुरुवात क्वेश्चन जो दिलेला आहे याच्यामध्ये विच शब्द आहे आणि खाली तुम्हाला आन्सर त्याचं पॅसिवाईज करताना वॉट केले, म्हणजे विचचं वॉट असा बदल पॅसिवाईजमध्ये तर केला जात नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए चुकीचा. म्हणजे काहीच माहिती नाही, बाकीचं टेन्स माहिती नाही तुम्हाला, काही त्याचं टू बी माहिती नाही आहे, त्याचं क्रियापदाचं तिसरूप रूपांतर केलं आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याचं कन्व्हर्जन केलं आहे का नाही केलं आहे हे काही माहिती नाही. फक्त तुम्हाला विच म्हणजे विच या WH वर्डनी या क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे. तर याचा पॅसिवाईजसुद्धा विचनीच व्हायला पाहिजे. एवढं जरी माहिती असेल तरी याचं उत्तर 5 सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता. इथं बघा परत व्हॉट न्यूजपेपर आर असं केलेलं आहे. आता इथं न्यूजपेपर आहे आणि इथं न्यूजपेपर्स केलेलं आहे, म्हणजे याचं तुम्हाला वचनही बदलायचं नाही आहे. न्यूजपेपर न्यूजपेपर्स असं काही बदल करता येत नाही पॅसिवाईजमध्ये, त्यामुळे हेही चुकीचं आहे. आणि ऑलरेडी इथं वॉटमुळं तर हे चुकीचंच आहे, कारण विचला विचच पाहिजे मला. आता ऑप्शन सी बघा, यू रीड विच न्यूजपेपर. आता इथं काय टू बी पण नाही आणि V3 पण म्हणता येत नाही, डायरेक्ट इथं यू रीड आपल्याला इथं प्रेझेंटच दिसतो. ठीक आहे. त्यामुळं तोही बदल इथं घडत नाही, म्हणजे इथं WH वर्डच नाही, त्यामुळे हे तर सुरुवातीला WH वर्ड नसल्यामुळे चुकीचंच आहे. आता खाली बघा विचला विच इथं आलेला आहे, विच न्यूजपेपर आणि इज रीड इथं टू बी प्लस V3 झालेलं आहे. आणि बाय यू आपण सब्जेक्ट जोडतो,
याचा जो ॲक्टिवासमध्ये जो यू दिलेला आहे तोच इथं शेवटी घेतलेला आहे. क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे काय, एवढं सगळं न बघता फक्त विचचा पॅसिव्ह वॉइस विच होतो एवढं जरी माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर लगेचच 5 सेकंदामध्ये काढता येतं. तर अशा ट्रिकने देखील तुम्हाला असे प्रश्न सोडवता येऊ शकतात. ठीक आहे, चला यानंतर बघूया पुढील प्रश्न. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर मिनिंग टू द गिवन वर्ड. सबस्टॅन्शियल, बघा शब्द दिलेला आहे सबस्टॅन्शियल आणि विचारले सिमिलर याचा अर्थ होतो सिनॉनिम्स, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो समानार्थी शब्द. बघा आता समानार्थी काय, सबस्टॅन्शियल या शब्दाचा समानार्थी शब्द बघा खाली. ऑप्शन ए कन्सिडरेबल, ऑप्शन बी वर्थलेस, ऑप्शन सी निग्लिजिबल आणि ऑप्शन डी स्लाईट. आता इथं बघा आपल्याला सबस्टॅन्शियल या शब्दाचाच अर्थ माहिती नसतो. सबस्टॅन्शियल या शब्दाचा अर्थ असतो मोठा किंवा विस्तृत प्रमाणामधील. ठीक आहे, आणि त्याचा सिमिलर वर्ड शोधायचा तुम्हाला. आणि मग असा विस्तृत प्रमाणामध्ये जो असतो तो काय असतो मग नेमका. आता निग्लिजिबल हा मोठा असेल का किंवा विचारात घेण्यासारखा असेल का, नाही, कारण हे दोन अपोजिट बनतात म्हणून निग्लिजिबल येणार नाही. स्लाईट म्हणजे पण थोडासा असतो म्हणजे हा पण येणार नाही. इथं वर्थलेस म्हटले म्हणजे लेस म्हणजे कमीपणा असतो म्हणजे हा पण येणार नाही. म्हणजे सबस्टॅन्शियल या शब्दाचा सिमिलर वर्ड येतो तो म्हणजे कन्सिडरेबल, विचारात घेण्यासारखा किंवा विस्तृत प्रमाणामध्ये असलेला म्हणजे कन्सिडरेबल असतो. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय ए कन्सिडरेबल. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. म्हणजे करेक्ट स्पेलिंगवरती हा प्रश्न आहे. खाली शब्द दिलेले आहेत त्यापैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. करेक्ट स्पेलिंग ज्याचं आहे तो शब्द तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. आता बघा इथं दिला आहे इक्स्टसी. इक्स्टसी या शब्दाचा अर्थ होतो परमोच्च आनंद. इक्स्टसी म्हणजे काय तर परमोच्च आनंद, खूप प्रमाणामध्ये जो आनंद होतो त्याला आपण इक्स्टसी हायेस्ट जॉय असं या ठिकाणी याला म्हटलं जातं. दुसरा शब्द दिला आहे फॅसिनेटिंग. आता बघा फॅसिनेटिंग हा शब्द म्हणा तिथं फेस केलेला आहे FAC किंवा FAC फॅक असं देखील याला आपण म्हणू शकतो. तर इथं सीच्या ऐवजी काय पाहिजे होतं FAS आणि परत मग फॅसिनेटिंग अशा पद्धतीनं हा शब्द पाहिजे होता. त्यानंतर बघा इथं एक्स्ट्रीम शब्द दिलेला आहे तर याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. तर याचं एक्झॅक्ट बरोबर स्पेलिंग काय आहे EXTREME अशा पद्धतीनं हा शब्द पाहिजे होता एक्स्ट्रीम. इथं फिअर्स शब्द दिलेला आहे तर हा देखील FEARS फिअर्स अशा पद्धतीनं पाहिजे होता. म्हणजे फॅसिनेटिंग हा शब्द चुकीचा आहे, एक्स्ट्रीम हा शब्द चुकीचा आहे, फिअर्स हा शब्द चुकीचा आहे. फक्त इक्स्टसी ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजे करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आहे. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणी किंवा वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. खाली एक प्रोवर्ब तुम्हाला दिले बेगर्स कांट बी चूजर्स. बघा खूप छान अशी प्रोवर्ब या ठिकाणी दिली आपल्याला. बेगर्स कांट बी चूजर्स. ऑप्शन ए बघा यू मस्ट ॲक्सेप्ट दॅट विच इज गिवन टू यू एस्पेशली इफ यू डोंट हॅव द मीन्ट टू ॲक्वायर इट इफ युअर सेल्फ. ऑप्शन बी इवन इफ यू आर नॉट लेफ्ट विथ एनी चॉईस ऑर रिसोर्सेस यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज अँड नेवर ॲक्सेप्ट व्हॉट इज बिंग ऑफर्ड टू यू. ऑप्शन सी वी शुड नेवर एनकरेज टू प्रमोट बिगिनिंग इन एनी फॉर्म. ऑप्शन डी बेगर्स ऑलवेज हॅव अ डिझायर टू लीड अ लाईफ फुल ऑफ लक्झरीज अँड कम्फर्ट्स. आता ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रोव्हर्ब्स विचारल्या जातात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये जो काही इथं प्रोव्हर्ब दिलेला आहे म्हणजे बेगर्सचा उल्लेख आलेला आहे, चूजरचा उल्लेख आलेला आहे किंवा बेगर्सबद्दल इथं बोललेलं नसतं. प्रोव्हर्ब या नेहमी लक्षार्थ सांगत असतात, प्रोव्हर्ब म्हणून वाच्यार्थ शोधायचा नाही. इथं ऑप्शन डीमध्ये बघा बेगर्सबद्दल बोललेलं आहे त्यामुळं इथं वाच्यार्थ घेतला जाऊ शकत नाही. म्हणजे ऑप्शन 4 या ठिकाणी पहिल्यांदा एलिमिनेट होतो. ठीक आहे. यानंतर बघा बेगर्स कांट बी चूज. यू मस्ट ॲक्सेप्ट दॅट विच इज गिवन टू यू. म्हणजे तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे काय विच इज गिवन टू यू, तुम्हाला जे काही दिलं गेलेलं आहे ते. एस्पेशली इफ यू डोंट हॅव द मीन्ट टू ॲक्वायर इट युअर सेल्फ.
बघा म्हणजे काय, आता बेगर्स म्हणजे कोण असतो, भिकारी. आणि भिकाऱ्याला आपण जर एखादी गोष्ट दिली तर तो त्याच्यामध्ये चॉईस नाही करू शकत. म्हणजे जेवढं दिलेलं आहे तेवढंच त्याला घ्यावं लागतं, स्वीकारावं लागतं. त्याच्यामध्ये तो काही आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं जे लाईफ जगत असतात त्यांना कोणतंही चूज करण्याची त्या ठिकाणी परमिशन नसते. आणि दॅट पर्सन आर कॉल्ड बेगर्स. मग या प्रोव्हर्बचा नेमका अर्थ कोणत्या पर्यायामध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतो, यू मस्ट ॲक्सेप्ट विच इज गिवन टू यू. म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आता थोडंसं ऑप्शन बीकडे बघूया. इवन इफ आर नॉट लेफ्ट विथ एनी चॉईस ऑर रिसोर्सेस यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज अँड नेव्हर ॲक्सेप्ट व्हॉट इज बिंग ऑफर्ड टू यू. आता इथं यू आर नॉट लेफ्ट असं म्हटलेलं आहे, म्हणजे तुमची स्वतःची जबाबदारी आहे, तुम्ही ते लेफ्ट केलेलं असा त्याचा अर्थ होतो, त्यामुळे हे चुकीचं येतं. वी शुड नेव्हर एनकरेज ऑर प्रमोट बिगिनिंग इन एनी फॉर्म. आता एनकरेजमेंट करणं किंवा प्रमोट करणं असा कोणताही अर्थ या प्रोव्हर्बमधून निघत नाही. म्हणून या प्रश्नाचं आन्सर पर्याय क्रमांक ए, यू मस्ट ॲक्सेप्ट दॅट विच इज गिवन टू यू एस्पेशली इफ यू डोंट हॅव द मीन टू ॲक्वायर इट इफ युअर सेल्फ. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. बघा पुढे दिलेला आहे परत एकदा, सिमिलर मिनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड. दे वेअर एक्स्टॅटिक. आता हा शब्द मगाशी गेलेला आहे, एक्स्टसी नावाचा शब्द मगाशी आपण बघितला. वेन देअर टीम ओन द चॅम्पियनशिप गेम इन द लास्ट सेकंड. आता एक्स्टसी नावाचा शब्द आपण बघितला. एक्स्टसी म्हणजे काय असतो, एक अतिशय आनंद, हायेस्ट जॉय अशा पद्धतीनं आपण मगाशी बघितलं. आणि याचा काय विचारलं आपल्याला, सिमिलर मिनिंग विचारलं आहे. आणि मग जॉय, एक्स्टसी म्हणजे जॉय किंवा आनंद. ऑप्शन ए ओव्हरजॉयड, ऑप्शन बी मोर्नफुल, ऑप्शन सी डिजेक्टेड, ऑप्शन डी अनइन्थुजियास्टिक. बघा इथे एक्स्टसी जॉय म्हणजे ओव्हरजॉय म्हणजे खूप प्रमाणातला आनंद. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. ऑप्शन बी काय, मोर्नफुल. मोर्नफुल म्हणजे कसा असतो, अतिशय दुःखी असतो. म्हणजे हा सिमिलर असेल का, नाही. डिजेक्टेडचा अर्थसुद्धा कसा आहे, डिजेक्टेड म्हणजे सुद्धा निराश, म्हणजे हाही असू शकत नाही. अनइन्थुजियास्टिक म्हणजे कसा, निरुत्साही, ज्याला कोणत्याही पद्धतीचा उत्साह नाही, अशा पद्धतीचा व्यक्ती. म्हणून या प्रश्न उत्तर एक्स्टसिक म्हणजे काय आहे तर ओव्हरजॉयड, ऑप्शन ए याचं बरोबर आन्सर असेल. ठीक आहे. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक्स. आणि दिलेलं आहे वाक्य बघा, सी डॅश डॅश फ्रॉम हर चेअर टू वेलकम अस. आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा इथं, रोज, ऑप्शन बी हॅव राईज, ऑप्शन सी हॅव रोज, ऑप्शन डी हॅज राईज. म्हणजे इथं सगळे वर्ब फॉर्म्स दिलेले आहेत. आणि मग यापैकी कोणता वर्ब फॉर्म बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्ब फॉर्म ओळखता येणं आवश्यक आहे. त्यासाठी माहिती असणं आवश्यक आहे, ते म्हणजे आपल्याला टेन्स. या वाक्याचा टेन्स कोणता बनू शकतो. आता इथं एकच वाक्य आहे, परंतु जर हे वाक्य आपण रीड केलं तर बघा, शी डॅश डॅश फ्रॉम हर चेअर टू वेलकम अस. म्हणजे इथं काहीतरी क्रिया घडून गेलेली आहे, म्हणजे निश्चितपणाने याच्यामध्ये पास्ट टेन्स असायला पाहिजे. आता बघा इथं, आता रोज हा राईजचा पास्ट टेन्स आहे. आता इथं जर ऑप्शनकडे आपण बारकाईनं बघितलं तर बघा इथं ऑप्शन ए रोज दिलेला आहे. म्हणजे इथं जर आपण रोज घेतलं, शी रोज, तर हे बरोबर येऊ शकतं. का बरं, यस प्लस वी टू अशी रचना सिंपल पास्ट टेन्स तयार होतो. ठीक आहे, आपण धरून चालू आहे. आता पुढे पहा, ऑप्शनकडून उत्तरापर्यंत कसं जाता येतं आपल्याला, किंवा काही उत्तरं किंवा काही ऑप्शन जे आहेत ते चुकीचे कसे आहेत हे जर आपल्याला समजलं तर बरोबर ऑप्शन आपण ॲटोमॅटिक शोधू शकतो. आता इथं बघा हॅव राईज दिलेलं आहे. आता हॅव ज्या वाक्यामध्ये येतं त्याच्यामध्ये हॅव प्लस काय असतं, नेहमी हॅव प्लस V3 असतं. म्हणजे एकटा हॅव जर आला तर तो सिंपल टेन्स असतो, परंतु हॅवसोबत जर दुसरं क्रियापद येत असेल तर ते मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येतं. त्यामुळे इथं बघा, इथं हॅव राईज आहे म्हणजे पहिलं रूप आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. इथं सुद्धा हॅज राईज, हॅव म्हणजे हॅवसोबत हॅज पण असतो. हॅव आणि हॅज ही हॅवची रूपं मानली जातात. म्हणजे इथं हॅव इथं राईज केले म्हणजे इथं हे पण चुकीचं आहे. परत इथं हॅव रोज केलेलं आहे, रायझन तर पाहिजे होतं इथं, म्हणजे हेही चुकीचं केलेलं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला जर एवढं माहीत असेल हॅवसोबत नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येतं, तरी ऑप्शनकडून आपल्याला याचा आन्सर काढता येतं. म्हणजे इथं आपल्याला एकच क्रियापद पाहिजे आणि तो सिंपल पास्ट टेन्स तयार होतो. म्हणून या प्रश्न उत्तर येतं पर्याय ए रोज, शी रोज फ्रॉम हर चेअर टू वेलकम अस.
यानंतर बघा पुढील प्रश्न. अ सेंटन्स विथ ॲन अंडरलाईन इडिमॅटिक एक्सप्रेशन इन गिवन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिमॅटिक एक्सप्रेशन जॅक ऑफ ऑल ट्रेडर्स. बघा इथं तुम्हाला इडियम दिलेलं आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इन द सेंटन्स गिवन बिलो. जॉन कॅन प्लंबिंग कारपेंटरी अँड रूफिंग अ रियल जॅक ऑफ ट्रेड्स. इथं जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असं म्हटलेलं आहे आणि या इडिमॅटिक एक्सप्रेशनचा मिनिंग तुम्हाला ओळखायचा आहे किंवा असा पर्सन जो कोणी असतो तो कसा आहे त्याचं वर्णन खाली केलेलं आहे. बघा ऑप्शन ए, समवन हू कॅन डू सेव्हरल डिफरंट जॉब्स इन्स्टेड ऑफ स्पेशलायझिंग इन वन. ऑप्शन बी, सम who is an expert only in one thing and fails to do any other thing. Option C, someone who is a rich businessman आणि none of the above. आता काहीतरी अर्थ याचा असणार आहे त्यामुळे ऑप्शन डी काढून टाकायचं. म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करायला शिका तुम्ही, लवकर तुम्ही आन्सरकडे जाल तुम्ही. आणि इंग्लिश एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे, त्याची जी वाक्याची रचना असते, शब्दांची जी मांडणी आहे ती एक स्पेसिफिक आहे, ठरलेलं आहे की कोणता शब्द झाल्यानंतर कोणता शब्द असायला पाहिजे. आता इथं बघा जर आपण याच्यामध्ये बघितलं की ऑल ट्रेड्स असं म्हटलेलं आहे म्हणजे सर्व, ऑलचा अर्थ काय होतो, सर्व होतो आणि मग तसा अर्थ खाली आपल्याला शोधायचा आहे. आता हु इज रिच बिझनेसमॅन, इथं एकच बिझनेसबद्दल होऊ शकेल रिच बिझनेसमॅन म्हटल्यानंतर, हा तर ऑलरेडी गेलेला आहे म्हणजे हाही नाही हाही नाही. आता ऑप्शन राहिले दोन. ऑप्शन ए बघा, समवन हू कॅन डू सेव्हरल डिफरंट जॉब्स. आता ऑल ट्रेड्स म्हणजेच काय होतो, डिफरंट जॉब होतो. एवढं जरी आपल्याला समजतं तरी आन्सर मिळून जातं. त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. आणि ऑप्शन बी बघा, समवन हू इज ॲन एक्सपर्ट ओनली वन थिंग. आता इथं ऑल म्हटलेलं आहे आणि इथं वन म्हटलेलं आहे म्हणजे हे दोन विरुद्धार्थी संकल्पना होतील, त्यामुळे तो ऑप्शन येणार नाही. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण 2017मध्ये झालेल्या TAT परीक्षेतील इंग्रजी आणि मराठी प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या सहकारी बंधू भगिनींनी, शिक्षक मित्रांशी संपर्क साधा आणि त्यांना या व्हिडिओची लिंक द्या. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपणाला जास्तीत जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण जवळजवळ आपणाला या ठिकाणी 60 व्हिडिओज या ठिकाणी मिळणार आहेत. 60 व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण झालेल्या परीक्षेतील प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि तेही अगदी मोफत मिळत आहे. फक्त आपण एवढंच सहकार्य करा की हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपले जे DED BED झालेले बंधू भगिनी आहेत, जे आता येणारी TAT परीक्षा देणार आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, माझा संपर्क देखील दिलेला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.